तर काय म्हणता चंद्रपूरच्या पोट्यानो, माझं नाव आहे सुमी. सकाळी सकाळी हात पाय बिन धुतलो आणि इकडे फ्रेश झालो आणि निघतो म्हणलं होतं मग फिरायला. तर मग इकडं आलोच होतो, तर मग अमन्या बिन दिसला आणि टोको टोको पाहत होता. मग इकडं दिलकुश भाऊच्या घरी मी आलो, तर मोबाईल विचकत होता दिलकुश भाऊनं. मग इकडं आलो, मग आरशात पाहिले मी. तर दिलकुश भाऊच्या बिन घरून निघलो आणि रुपेश भाऊच्या घराकडे जातोच म्हणलं होतं. मग रुपेश भाऊ दिसला, मग येते. मग रुपेश भाऊच्या घराकडे आलो, तर सोन्या झोपून होता येते. मग सोन्याला बिन उठवलं आणि इकडं आलो मग घरी जेवाले. मग जेवण बिवण केलो आणि हात आंघोळ बिंगोळ धुतलो आणि निघलो. मग इकडं मग शाळेचे बिन कपडे लावलो आणि निघलो मग शाळेत जासाठी. मग शाळेतून बिन आलो आणि इकडं होतो घरी बोर. तर मग इकडं निघलो. मग इकडं तर मग कंच्या बिंच्या खेळत होते पोट्टे. तर मग इकडं पाहतच होतो, तर रुपेश भाऊ बिन दिसला. मग सोन्या गावका करत होता. तर मग घरी बिन आलो आणि कॅटरेसवर जासाठी तयारी केलो. मग रात्री मग इकडं निघलो. मग आदित बिन भेटला. मग इकडं आलो मग स्टेशनावर. मग आदित तिथे मोबाईल बिन विचकत होता. तर मग ट्रेन बिन आली आणि इकडं पाहतच होतो मी. मग ट्रेनमध्ये बिन चंगलो आणि इकडं कोणीच काही दिसलं नाही. मग इकडं ट्रेन चालायला लागली. मग ट्रेन असाच होतो. मग मी तर असं टाईमपास करायसाठी मग आदित का आलो. तर इकडं काही आदित बोलतच नव्हता. मग आलो मग चंद्रपूरच्या फुल्यापाशी बिन. तर मग दाखवत होतो मग मला आदित मागं बिन होता. तर का विचार करत होता का. मग रूम बिन आलो आणि झोपतो म्हणलो होतो. मग दुसऱ्या सकाळी उठलो बिन, दात बिन घासलो म्हणलो. मग मी तर मग इकडं पाहत होतो घर बिन. तर इकडं उतरलो मग शिड्यावरून. मग बसलो डग्यात. इथे श्रीकांत बिन काव का पाहत होते. मग इकडं मांडाकडे बिन दाखवलं. मग ॲड्रेसवर आलो तर हा पोरगा बोलत होता कोणासोबत हो का. तर मग इकडं